Ladies and gentlemen, welcome to the channel. Please subscribe. तर गाईज आता आम्ही पोचलो ओंकारेश्वरला आणि दादासा गेलेत रूम बघायला. गाईज हा रूम घेतला आपण. हा कूलर आहे मोठा. बाथरूम आणि ही खिडकी आहे एवढी मोठी, इथून बाहेरचा व्यू दिसतोय मस्त. तर गाईज आमचं जेवण वगैरे झालं, त्याची व्हिडिओ शूट करता आली नाही आणि आता इथे आम्ही घेतले मॅगी बनवायला. चला तर आता मॅगी खावा आणि झोपून घेऊ. चला भेटूया उद्या. तर गाईज आता वाजले सकाळचे 5:30 आणि आता आम्ही चालले ओंकारेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. चला रूमवर होतो तर लाईटच गेलती आणि आम्ही तरी कालोखात केले. तर आता आम्ही चाललो ओंकारेश्वरचे दर्शन घ्यायला. ही बोलते मला पण घ्या. ओम तुला आवाज ते तुझी पाठी राहिली तर तिला दिसत. आता आपण बघू, मस्त दर्शन घेऊ. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. फोन मोस्टली तरी अलाउड नाही आहे. चेहरा पण दिसत. गाईज आम्ही 5:30ला आलोय तरी गर्दी बघू शकता किती आहे. सृष्टी उड्या दाखव. सृष्टी ब्लॉगर आहे सध्या. मंगीचं काम सृष्टी. माझं व्लॉगिंग सृष्टी करते, एडिटिंग मी करणार आहे, फक्त व्लॉग ते करते. मंदिर व्हिडिओपेक्षा ना स्वतःहून पाहण्यात खूप सुंदर आहे. थोड्या पण आम्ही जास्त दाखवणार नाही कारण की इथे माणसं अशी बघत बसताना. सृष्टी बघा कशी चाललंय. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचा जे ब्रिज आहे तो इकडून चालू होतोय. गाईज एवढं चढून आलो आम्ही वर. अजून आता फक्त एक बाकी लाईन. इथं आम्ही आहोत. खूप लाईन आहे. 5:30ला आलं तरी लवकर यायला लागेल. हे बघा अजून किती गर्दी दिसते. त्यांची दोघींची मस्ती चालू आहे, सृष्टी आणि तनु दीदीची. ऐकतच नाही, नुसतं आम्हाला दोघींना मध्ये कंटाळा आणलाय सध्या आणि मी वैतागले ना दोघींना. हो आता मस्ती केले. आता तोंडाजवळ गाईज फायनली आलोय, पोचलोय आपण. थोडा वेळ बाकी आहे मग आपलं दर्शन होणार आहे. 5:30ला आलेलो, 8 वाजायला आलंय. पार्वती पते हर हर महादेव. तर गाईज सुंदर दर्शन झालेलं आहे आमचं मस्त. कसं वाटलं दर्शन घेऊन? दर्शन चांगलं झालं. आता आम्ही जातो मामलेश्वरला दर्शन घेण्यासाठी. काही ज्यावेळी आम्हाला सगळं गाव फिरवायला घेतलंय. आपण तिथून आलो काय बा म्हणे सासूले काही बोलणं राग येत नाही. एखादी वागायला
मस्त नाश्ता जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही बोटीन बसण्यासाठी. 11 वाजल्यातून भरपूर आहे. मस्तपैकी जेवण केलेलं आहे. आता आम्ही जातो. चलो आपण बोटीन बसूया आता. तर गाय जिथे आम्ही आता हातपाय धुवून जातोय बोटमध्ये. चलो गाय जे बघा काय घेतलं डोक्यावर ऊन आहे तर म्हणून. हर हर गंगे. गंगाबाई माझ्या मग गाईज बसलोय आम्ही आता बोटमध्ये. इथे बघा फोटोशूट यांचं संपत नाही ना आम्हाला बोलता. इथं दीदी बसले. दीदी कसं वाटतंय? बघा बघा यांचं फोटोशूट. चला गाईज बघतो आम्ही बसून आणि सांगतो कसं वाटलं आम्हाला. भेटू पुढे. भैया कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है भैया. मज्जा मस्त वाटते गाईज. इतनी खुशी. तर गाईज आता बोटिंग वगैरे करून झालेले आहे. खूप मज्जा आली. तुम्हाला दाखवलं त्यापेक्षा खूप मज्जा केली. अंगावर पाणी वगैरे उडवलं. अंगावर बॉटलमध्ये पाणी घेऊन उडवलं. एकमेकांच्या अंगावर होली खेळले बोटमध्ये. चला आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. थकली गाईज. हे बघा थकले एवढं पायऱ्या चढून. तर गाईज आता आम्ही निघालोय ओंकारेश्वरून उज्जैनला जाण्यासाठी. बसलोय मस्त AC बसमध्ये आणि आम्ही सकाळपासून दोघे पार्टनर आहोत वर बनवलेला प्रवासासाठी वेळ. पण या पोराने काय केलं माहिती आहे का, यातला शेजवान वगैरे होता ते खाऊन टाकलं आणि फक्त चिवडा आणि लाया ठेवलं त्याच्यात. ते आता आम्ही दोघे खाता. तर गाईज इथे आम्ही एवढा सर्व खाल्ले. खाण्याची व्हिडिओ नाही काढले विसरलो. इथं आईस्क्रीम वगैरे होते. शेजवान चिवडा पीनट बटर ब्रेड बिस्किट वगैरे चॉकलेट बिस्किट वगैरे आणि अर्धा खाऊ खाल्ले. खूप मस्त झालेले पण काय शूट करता आलं नाही. मावशीशी बोलते. मावशीची फेवरेट मावशी आणि मावशी. तर गाईज आपली फॅमिली बघा मस्त झोपले बसमध्ये. सर्व झोपल्यात फक्त मीच त्यांची व्हिडिओ काढते आणि नंतर झोपते. बाय. तर गाईज आत्ताच मग अशा आम्ही पोचलो उज्जैनला आणि त्या आम्ही रूमवर घेतले मॅगी आणि गरमागरम चाय बनवायला. ही आमची कुक आहे. गाईज मॅगी वगैरे आणि हे सर्व खाऊन झालं आमचं. आणि हॉटेलमध्ये जायला आम्हाला कंटाळा आलेला म्हणून दादासानं सांगितलं पार्सल जेवण घेऊन या गाईज जेवण करायला. हाय एव्हरीवन. सो आता आम्ही चाललो आहे महाकालचं दर्शन घेण्यासाठी. आपण आलो उज्जैनला महाकाल के नगरी में. चलो चलते दर्शन के लिए. ही ना पोरं थांबत नाही विचारत नाही काय. हर हर महादेव. अरे बाबा यो नेता आहे आमचा. अध्यक्ष प्लॅनर अध्यक्ष आहे नेत्याच्या बरोबर चालल्या. आम्हाला घेतले तरी गाईज ब्रेक आला दादा डायरेक्ट तिथं जातं पुढं.
बाहेर खूप मस्त. 1 तास लागला मला लाईनीत, पण दर्शन खूप छान झालं. चला आता जाऊया दुसऱ्या मंदिरात. असा कलर असा कलर घेणार होता. अरे तर गाईज आता आम्ही आलोय मंगलधाममध्ये. आता आम्ही 5-6 प्रकारचे ओढणीचे ड्रॅपिंग करू इथे एक एक प्रकार. नेता पुढे चाललंय आणि आमची प्रजा मागे. इथलं पण दर्शन झालं काय सुंदर. नेता आणि अध्यक्ष निवडून आले का तुम्ही? उपाध्यक्ष निवडून आले का तुम्ही? आपले निशाणी त्रिशूल. ती एक व्हिडिओ होती बघ. निवडून येण्याच्या आधी चाललंय महाकालच्या दर्शन घेण्यासाठी आलोय. भावे आमदार. आपली निशाणी त्रिशूल त्रिशूल त्रिशूल. तर गाईज आता आम्ही आलोय नाश्ता करण्यासाठी. तर गाईज इथे घेतले आता आम्ही मसाला डोसा. तर गाईज आम्ही गेलेलो नाश्ता करायला, पण आम्हाला तिथली टेस्ट काही बरोबर वाटली नाही, म्हणून आम्ही इथे दुसरे इथे आलोय. आता घेतलाय चहा आणि दुसरं बघू काय खातोय. इथे आलो. मस्त गरमागरम जिलेबी पापडा घेतलेला आहे. एक संतर आहे जाम गर्दी आहे. काय जुना मुलं बघा इथं सृष्टीची ओढणी घेतल्या चौगावे आणि दिदीची ओढणी हे काढली खेचा आता. काय आरती चालू झालेला आता. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. बम बम बोले 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 बम बम
सुंदर असं दर्शन झालेलं. खूप गर्दी होती पण झाला चांगलं दर्शन. पण प्रसन्न झालं, खूप चांगलं वाटलं, बरं वाटलं, मस्त एकदम दर्शन झालं. दुसरे ते आम्हाला असं म्हणजे जास्त वेळ राहून दिला नाही, इथे राहून दिलं, सर्व मस्त मन भरून बघितलं. मस्त झालं. आता बघूया आपण पुढे कुठे जातोय, दाखवतो तुम्हाला सगळं. गुड इव्हनिंग गाईज. तर आता आम्ही सकाळी दर्शन घेतलं महाकाल आणि तिथून छोटे मंदिर आहे तिथे. आता आम्ही संध्याकाळी चाललो कॉरिडॉर व्हिजिट करायला. त्याच्यानंतर शिवराजवर चाललं आरतीसाठी. अजून आपल्याला काय काय भेटतं आहे ते सर्व करू आणि शॉपिंगसाठी पण आत्ताच चालले. चला भेटू पुढे. तिचं लक्षच नाही. गाईज आमचं जाण्याचा रस्ता बघा, ही पटरी पार करून जातो आम्ही. 300 मीटरवर मंदिर, 300 मीटरवर मंदिर आहे. तर रिक्षावाल्या जावं लागतं. तर रिक्षावाल्या त्यांना कमिशन भेटत असेल म्हणून आम्हाला इथे रूम दाखवला. आम्हाला माहीत नव्हतं तिथे पण रूम असतील वगैरे. त्यांनी सांगितलं तिथे बुकिंग असतील म्हणून आम्ही काय घेतलं नाही, इथे घेतलं. चला बघा दोघं पण रेडी झाले. तर काय जिथे आमच्या जोड्या आहेत बघा, दिदी आणि सृष्टीची जोडी झाली आहे आणि दादा आणि दादाची जोडी आहे आणि तनु दिदी आणि माझी जोडी चाललं आहे. जोडी कुठे पण फिरायला गेलं आमच्या जोडलेल्या जोड्या आहेत, त्या संपत नाही, तुटत नाही कधीच. त्यात अजून 2 जोड्या असतात, निहाल आणि संकल्पची. हां, आणि निहाल आणि संकू असते. धीरे धीरे हमें कई गाईज गर्दी बघा किती आहे. माँ शिप्रा के पावन तट पर है मन का एक गाईज आम्हाला सृष्टी चुकीचा रस्ता सांगते म्हणून यांच्या भांगरी चाललो आहे. सृष्टी आलेली तेव्हा एवढं काय नव्हतं इथं, आता झालं आहे नवीन सर्व म्हणून तिला काय एवढं आठवत नाही. ती लहान होती ना 7वी 8वीला. शो चालू झाला. Whose belief embodies the illusion of the entire universe? शिप्रा देवी आपको उन्हीं महाकाल की शिव पुराण में उल्लिखित एक गाथा सुनाती हूँ.
ब्रह्मांड की स्मृतियों को अपने अंक में समेटे बहती रहूंगी। जय महाकाल। तर गाईज हा शो बघून झाल्यानंतर आम्ही थोडी शॉपिंग केली आणि गेलो रूमवर आराम केल्यानंतर 2-2:30 वाजता आम्ही गेलो स्टेशनला। त्यानंतर पाठे 4ला आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6ला आम्ही घरी पोचलो। तर गाईज अशी होती आमची उज्जैन, ओंकारेश्वर आणि इंदोरची ट्रिप। ही ट्रिप तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय।